मुलींनो, तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचता ना? तर वर्तमानपत्रातून तुम्हाला वेगवेगळ्या घटनांची, वेगवेगळ्या प्रसंगांची माहिती मिळत असते. जसे आता ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राला गोल्ड मेडल मिळालं. त्यानंतर कोरोनाचा आता नवा विषाणूचा प्रकार डेल्टा प्लस आला. आज पावसाने दमदार हजेरी लावली. अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही वर्तमानपत्रातून वाचत असता. तर या आपल्या आजूबाजूला सतत वेगवेगळ्या घटना घडत असतात, वेगवेगळे प्रसंग उद्भवत असतात. तर आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, बातमी असे म्हणतो. बातमीलाच वृत्त असे देखील म्हणतात. तर आणि बातमी लेखन करणे म्हणजे एखाद्या घडलेल्या प्रसंगाचं लेखन करणे, याला आपण काय म्हणू, बातमी लेखन असं म्हणू. आता बातमी लेखनाचे विविध क्षेत्र आहेत. बातम्या तुम्ही वेगवेगळ्या वाचता. तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, त्यानंतर व्यापार, क्रीडा, उद्योग असे बातमीचे विविध क्षेत्रे असतात. आणि परीक्षेतही तुम्हाला बातमी लेखन 2 किंवा 3 प्रकारांनी येऊ शकते. जसे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे, किंवा एखाद्या कार्यक्रमाची बातमी तयार करणे, समारंभाची बातमी तयार करणे, किंवा एखादा प्रसंग किंवा घटनेची बातमी तयार करणे. तर बातमी लेखन जरी कोणत्याही प्रकाराने आलं तरी बातमी लेखनाचे काही निकष आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण बातमी लेखनाचे निकष काय आहेत ते बघूया. आता बातमी लेखनाचे निकष बघू. बातमी लेखनाचे निकष म्हणजे एखादी बातमी आपण जेव्हा तयार करत असतो तर तेव्हा त्या बातमीमध्ये कोणकोणते घटक यायला पाहिजे. तर हे 5 घटक बातमी लेखनामध्ये यायलाच पाहिजे. जसं सगळ्यात पहिलं आहे शीर्षक. शीर्षक म्हणजे माहिती आहे तुम्हाला की एखाद्या बातमीचं नाव जे आहे त्याला आपण शीर्षक म्हणतो. शीर्षकालाच मथळा असे देखील म्हणतात. तर शीर्षक हे कोणतीही बातमी असो, शीर्षक हे आकर्षक असलं पाहिजे. म्हणजे संपूर्ण बातमीचा अर्थ त्या शीर्षकात असला पाहिजे. किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की शीर्षक म्हणजे काय आहे की त्या बातमीचा एक प्रकारे आत्माच असतो. तर शीर्षक हे 1-2 शब्दांपासून तर काही शब्दांपर्यंत देता येतं. तर कमीत कमी शब्दामध्ये शीर्षक द्यायचं आहे, पण ते देताना आकर्षक पद्धतीने द्यायचं आहे. शीर्षक वाचून ती बातमी आपण वाचायची किंवा नाही हे आपण ठरवत असतो. आणि त्या बातमीमध्ये काय असेल याची उत्कंठा आपल्याला त्या शीर्षकावरून लागते. म्हणजे बातमी वाचण्याची उत्कंठा वाढविणे हा शीर्षकाचा हेतू असतो. तर शीर्षक हे आकर्षक असावं लागेल. दुसरा बातमी लेखनाचा निकष आहे की बातमीचा स्रोत. बातमीचा स्रोत म्हणजे ती बातमी कुठून आली, बातमी कोणी दिली, याला म्हणतात की बातमीचा स्रोत. जसं की आपण कोणतीही बातमी देतो तर तुम्ही सुद्धा वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल की आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून, किंवा आमच्या विशेष वार्ताहराकडून, विशेष प्रतिनिधीकडून, किंवा एखादी वृत्तसंस्था असेल तर आमच्या जनमत वृत्तसंस्थेकडून किंवा एक्सप्रेस वृत्तसंस्थेकडून. तर या प्रकारे ती बातमी कोणी दिली याची माहिती जसं आपण शीर्षक लिहितो त्याच्या खालच्या ओळीमध्ये दिलेली असते. त्यानंतर बातमी लेखनाचं तिसरं निकष आहे की स्थळ आणि दिनांक. स्थळ आणि दिनांक ही बातमी लेखनामध्ये असायलाच पाहिजे. कारण स्थळ म्हणजे काय की बातमी किंवा ती घटना किंवा प्रसंग कोठे घडला आणि केव्हा घडला. स्थळ आणि दिनांक आपण त्यासाठी लिहितो की बातमी कुठे घडली, केव्हा घडली हे दर्शविण्यासाठी. तर म्हणून स्थळ आणि दिनांक बातमीमध्ये अत्यंत महत्वाचं असतं. जसं स्थळ आणि दिनांक तुम्ही टाकलं नाही तर जसं आपण राम किंवा सीता यांच्या वाचून रामायण लिहिण्यासारखं होईल. तर असं करायचं नाही. बातमी लेखनामध्ये स्थळ आणि दिनांक हे टाकायलाच हवं. त्यानंतर चौथा निकष आहे बातमी लेखनाचा की बातमीचा शिरोभाग. आता बातमीचा शिरोभाग म्हणजे काय, तर बातमीचा जो मुख्य मजकूर असतो, बातमीचा परिच्छेद जो आहे, पहिला परिच्छेद, त्याला बातमीचा शिरोभाग असं म्हणतात. तर हा बातमीचा शिरोभाग अत्यंत महत्वाचा असतो. आणि बातमीचा जो काही महत्वाचा मजकूर आहे या शिरोभागामध्ये येत असतो. म्हणजे शीर्षक वाचून आपल्याला बातमी वाचण्याची जी उत्कंठा लागलेली असते तर ती बातमीचा शिरोभाग वाचून ती पूर्ण होत असते.
त्यानंतर बातमी लेखनाचं 5वं निकष आहे की बातमीचा तपशील किंवा विस्तृत माहिती. तपशील म्हणजेच जी विस्तृत किंवा सविस्तर माहिती असते त्याला आपण तपशील म्हणतो. तर बातमीचा जो पहिला परिच्छेद सोडून बातमीचा दुसरा किंवा तिसरा जो परिच्छेद असतो तर त्यामध्ये बातमीबद्दलची विस्तृत माहिती दिलेली असते, सविस्तर माहिती दिलेली असते आणि त्या बातमीचा मागचा पुढचा असा संदर्भ सुद्धा त्या परिच्छेदामध्ये असतो. आणि मग बातमीचा तपशील दुसऱ्या किंवा तिसऱ्या परिच्छेदामध्ये असतो तर या परिच्छेदाने बातमीला मग पूर्णत्व येते. तर बातमी अशी कुठल्याही प्रकारची असो तर या बातमी लेखनाचे हे 5 निकष त्या बातमीमध्ये आलेच पाहिजे, तरच ती बातमी आदर्श बातमी म्हणून आपण समजूया. आता बातमी लेखन करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की पहिलं आहे की बातमीची विश्वसनीयता. बातमीची विश्वसनीयता म्हणजे काय की आपण बातमी लेखन करतो तर ती लोकांना वाचताना विश्वसनीय वाटली पाहिजे, म्हणजे विश्वास करण्यासारखी वाटली पाहिजे. तो बातमीची विश्वसनीयता याच्यामध्ये अजून असंही एक मुद्दा सांगावासा वाटतो की समजा तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाची किंवा समारंभाची बातमी तयार करायची आहे आणि तो कार्यक्रम किंवा समारंभ जो आहे तर तो दिनविशेष आहे एखादा, जसं की आता नुकताच 15 ऑगस्ट झालेला आहे तर तुम्हाला असा प्रश्न आला समजा की स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा. तुमच्या शाळेमध्ये साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा असा तुम्हाला जो प्रश्न आला तर तुम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्य दिन आपण कधी साजरा करतो तर 15 ऑगस्ट. तर मग स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करताना तुम्हाला तारीख कोणती टाकावी लागेल? 16 किंवा 17 अशी टाकावी लागेल. 16-17 ऑगस्ट ही टाकावी लागेल. तर तसंच समजा तुम्हाला गांधी जयंतीची बातमी तयार करायची आहे तर गांधी जयंती 2 ऑक्टोबरला होत असते तर तुम्हाला 3 किंवा 4 ऑक्टोबर अशी तारीख टाकावी लागेल. किंवा समजा प्रजासत्ताक दिन आहे तर प्रजासत्ताक दिनाची बातमी तयार करायची तर तारीख कोणती टाकावी लागेल तुम्हाला? प्रजासत्ताक दिन कधी येतो? 26 जानेवारीला. तर तुम्हाला तारीख टाकावी लागेल 27 किंवा 28 जानेवारी. तर याप्रमाणे तारीख टाकताना, दिनांक टाकताना थोडंसं लक्षात घ्यायचं की आपण कोणत्या कार्यक्रमाची, कोणत्या समारंभाची बातमी तयार करतो आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तारीख किंवा दिनांक टाकावी लागेल, म्हणजे ती बातमी जास्त विश्वसनीय वाटेल. त्यानंतर लक्षात ठेवायचं तुम्हाला की प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन करायचे आहे. बातमी लेखन करताना जी वस्तुस्थिती आहे त्याचंच तुम्हाला वर्णन करायचं आहे. आपल्या मताने वेगवेगळा विचार करून किंवा आपल्या मताने कल्पना विलासात तुम्हाला रमायचं नाहीये. तर जी घटना जशी घडलेली आहे त्या घटनेचं तुम्हाला लेखन करायचं आहे. म्हणजे बातमी लेखन करताना हे अपेक्षित आहे की ज्या वेळेस ती घटना तिथे घडत होती किंवा प्रसंग ज्या वेळेस तिथे उद्भवला त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित होता, हे अपेक्षित आहे. तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचं तुम्हाला लेखन करायचं आहे, आपली कल्पना तिथे वापरायची नाही. त्यानंतर लक्षात ठेवायचं की स्थळ आणि काळाचा उल्लेख करायचा आहे, हे खूपच महत्वपूर्ण आहे. बातमी लेखनामध्ये स्थळ म्हणजे बातमी कुठे घडली आणि काळ म्हणजे बातमी कधी घडली हे आलंच पाहिजे, याचा उल्लेख आलाच पाहिजे स्थळ आणि काळाचा. तटस्थ वृत्तीने लेखन करायचं आहे. बातमी लेखन करताना वृत्ती कशी पाहिजे? तटस्थ पाहिजे. तटस्थ म्हणजे कोणाविषयी प्रेम भावना किंवा कोणाविषयी कपट भावना असं ठेवून तुम्ही लेखन करायला नको, किंवा असं पण लेखन नको की कोणाच्या भावना दुखावल्या जातील किंवा कोणाच्या विशिष्ट समुदायाच्या भावना भडकावल्या जातील, अशा प्रकारचं लेखन तुम्ही काही करायचं नाहीये. तर तटस्थ वृत्तीने तुम्हाला लेखन करायचं आहे. आपली मते तिथे तुम्हाला मांडायची नाहीये. ज्याप्रमाणे बातमी असेल, ज्याप्रमाणे तो प्रसंग असेल त्याप्रमाणेच तुम्हाला लेखन करायचं आहे. भाषा साधी सोपी पाहिजे, म्हणजे बातमी लेखन करताना ती बातमी सगळ्यांना समजेल अशी सोपी भाषा पाहिजे. खूपच अगदी प्रासादिक भाषा किंवा खूपच अलंकारिक भाषा, खूपच साहित्यिक भाषा किंवा जी भाषा समजण्यास अवघड जाईल अशी भाषा तुम्ही बातमी लेखन करताना वापरायला नको. वाक्य सुद्धा कशी पाहिजे? छोटी छोटी पाहिजे. आणि परिच्छेद जो आपण करतो तो सुद्धा खूप असा पाल्लाळिक नको,
तर तो सुद्धा लहानच पाहिजे. मग बातमीला योग्य शीर्षक दिलंच पाहिजे. जसं आपण बघतो की कोणत्याही कथेला आपण शीर्षक देतो, तसंच बातमीला पण शीर्षक हे द्यायलाच पाहिजे. आपण आधीच सांगितलंय की बातमीचं शीर्षक म्हणजे बातमीचा पूर्ण अर्थ त्यात असतो, बातमीचा आत्माच असतो, म्हणून ते योग्य शीर्षक द्यायला पाहिजे. योग्य शीर्षक म्हणजे त्या बातमीला सुसंगतच शीर्षक द्यायला पाहिजे. परिच्छेद 2 किंवा 3 परिच्छेद तुम्ही करू शकता बातमी लेखनात. आणि शब्द मर्यादा किती आहे, तर 70 ते 80 किंवा 60 ते 80 अशी शब्द मर्यादा बातमी लेखनामध्ये असते. त्यानंतर समारंभाच्या बातमी लेखनात आयोजक कोण आहे, त्या समारंभाचे आयोजक कोण आहे, त्या समारंभाला प्रमुख पाहुणे कोण होते, अध्यक्ष कोण होते, आयोजक, अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांची माहिती, यांचा उल्लेख त्या बातमी लेखनामध्ये आलाच पाहिजे. त्यानंतर ते प्रमुख पाहुणे जे होते किंवा अध्यक्ष जे होते, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांचे जे विचार आहेत, तर ते एखाद्या ओळीमध्ये बातमी लेखनामध्ये देण्यास हरकत नाही. बातमी ही भूतकाळातच असावी. भूतकाळात बातमी लेखन असावं. म्हणजे तुम्ही बातमी लेखन कधी करता, जेव्हा ती घटना घडून गेलेली असते, हो ना, तो प्रसंग घडून गेलेला असतो. म्हणून लेखन करताना भूतकाळातच लेखन करावं. आणि संपूर्ण बातमी तयार करताना अक्षर, तुम्ही आता परीक्षेत जेव्हा लिहाल बातमी लेखन, तर तेव्हा अक्षर हे नीट नेटके काढायचे आहे, सुवाच्य काढायचे आहे. तर या सगळ्या गोष्टी बातमी लेखन करताना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता एखाद्या बातमी लेखनाचा आपण नमुना बघूया. बघा इथे की उमरेडमधील सर्वात स्वच्छ शाळा, हे झालं बातमी लेखनाचं शीर्षक झालं, बातमीचं शीर्षक झालं, हो ना. त्यानंतर उमरेड दिनांक 18 ऑगस्ट, हे बातमीचं स्थळ आणि काय झालं, आमच्या प्रतिनिधीकडून, म्हणजे बातमीचा स्रोत झाला. आणि बघा, जीवन विकास समिता विद्यालय या शाळेला प्रथम क्रमांकाचा स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उमरेड येथे नुकतीच एक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यातील एक भाग म्हणजे आंतरशालेय स्वच्छतेची स्पर्धा घेण्यात आली होती. संपूर्ण 1 महिन्याच्या कालावधीत सातत्यपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले. जीवन विकास समिता विद्यालयाने स्वच्छतेत अव्वल स्थान पटकाविले. आता हा परिच्छेद वाचल्यानंतर तुम्हाला बातमी कशाबद्दल आहे हे कळून चुकतं. म्हणजे हा पहिला परिच्छेद म्हणजे बातमीचा शिरोभाग झाला. आणि नंतरचा दुसरा परिच्छेद बघा की विद्यार्थिनींनी फक्त शाळाच नव्हे तर भोवतालचा परिसरही स्वच्छ आणि सुंदर केला होता. सर्व शाळा फक्त स्पर्धेपुरती स्वच्छ केली होती असे नव्हे, तर सुशोभीकरणाकडेही लक्ष दिलेले होते. सर्व नागरिक शाळेचे कौतुक करीत होते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, कर्मचारी, पालक सर्वांना खूप आनंद झाला. विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता. हा बातमीचा दुसरा परिच्छेद झाला. इथे या दुसऱ्या परिच्छेदाने बातमीला पूर्णत्व येत असते. तर म्हणजेच ही बातमी जी आहे याच्यामध्ये बातमीचे 5ही निकष आलेले आहेत. जसं सगळ्यात पहिला आहे बातमीचं शीर्षक आलेलं आहे, त्यानंतर बातमीचा स्रोत आलेला आहे, त्यानंतर स्थळ आणि काय आलेला आहे, बातमीचा शिरोभाग आलेला आहे आणि बातमीचा सविस्तर तपशील देखील आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे.